मालेगाव तालुका हद्दीत 10 लाख रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त, तर परराज्यातील 2 आरोपी अटकेत. मालेगाव तालुका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. दिनांक 29/6/2025 रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर काही संशयित इसम एका बॅगमध्ये बनावट चलनी नोटा कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मिळाली असता त्यानुसार मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील A1 सागर हॉटेल समोर 2 इसम संशयितरित्या आढळून आले. सदर दोन्ही इसमांच्या हालचाली व वरील संशयाल्याने त्यांना थांबून विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव नाझीर अक्रम मोहम्मद आयुब अन्सारी व 34, राहणार मोमीनपुरा, ब्राह्मणपूर, मध्य प्रदेश, मोहम्मद जुबेर मोहम्मद आश्रम अन्सारी वय 33, राहणार हरिपुरा, वार्ड क्रमांक 31, बुरहानपूर, मध्य प्रदेश असे त्यांनी आपले नागरिक कबूल केले. त्यानंतर दोन्ही इसमांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्या कब्जातून एकूण 10 लाख रुपये किमतीच्या चलनी नोटा सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या 500 रुपये दराच्या 2000 बनावट नोटा तसेच 2 मोबाईल हँडसेट आणि इम्पॅक्स कंपनीची चॉकलेटी काळी बॅग टेक आणि चॉकलेटी काळी सॅक असे एकूण 10,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर नोटांची छपाई, कागदांचा दर्जा आणि सुरक्षा धागा तपासल्यावर त्या बनावट असल्याचे स्पष्टपणे आढळून आले. या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 179, 180, 3, 5 अन्वये मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. तर न्यायालयाने त्यांना 8 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. दोन्हींना ताब्यात घेतले असता संशयित हे परप्रांतीय असून सदरच्या बनावट नोटा त्यांनी कुठून आणल्या व कोणत्या ठिकाणी विक्री करणार होते याबाबत सविस्तर तपास करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे हे करीत आहेत. तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग सिंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी, पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे, पोलीस हवालदार अमोल शिंदे, पोलीस हवालदार प्रकाश बनकर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव मोरे यांच्या पथकाने सदरची ही कामगिरी केली आहे. तर या संदर्भात नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली. 29 तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर A1 सागर या हॉटेलच्या समोर 2 संशयित व्यक्ती ह्या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या. त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः 10 लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे. 500 रुपयाच्या 2000 नोटा त्या ठिकाणी होत्या. त्याचं व्हेरिफिकेशन केले असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हे 2 व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत. यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि 2 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत. या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे. याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आरोपींना 8 दिवसाचा PCR मिळालेला आहे.